तर आपण स्लाइड बघत होतो की पुन्हा एकदा मी तुम्हाला शेअर करतोय. अ, तर आपण त्याचं एक करिअर बघत होतो. ठीक आहे. तर इथे बाबराच्या सेवेमध्ये असतानाच खऱ्या अर्थाने तिथे त्याचा विकास झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मुघलांचा गव्हर्नर जो होता बहार खान लोहाणी याचा मृत्यू झाला आणि त्याचा जो पुत्र होता जलाल जो आहे, हा जलाल फार लहान असल्याकारणाने त्याचं संपूर्ण अभिभावत्व जे आहे ते ऑटोमॅटिक शेरखानकडे आलं आणि कारण की शेरखान तेवढा सक्षम होता आणि तो विश्वासू होता. तर इथूनच खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया तर ॲज अ बिहारचा गव्हर्नर म्हणून इथेच शेरखान जो आहे तो स्वतंत्र झालेला दिसून येतो. म्हणजे पहिल्यांदा एका लहानशा गव्हर्नरच्या अंडर काम करणारा एक अधिकारी म्हणून शेरखान तिथे येतो. बाबराच्या कॅम्पमध्ये तो काही दिवस राहतो आणि बाबराच्या कॅम्पला राहत असताना तो सगळ्या गोष्टी तिथल्या शिकून घेतो आणि पुन्हा एकदा बाबराचा कॅम्प सोडल्यानंतर तो खऱ्या अर्थाने पुन्हा लोहाणी सरदारांच्या परत सेवेमध्ये येत आल्यानंतर त्याला एक महत्त्वाची सुवर्णसंधी मिळते. तो अर्थातच त्या सुवर्णसंधीचा फायदा घेतो. तेव्हा त्या जलालचा तो रिजंट होतो. रिजंट म्हणजे राजकीय प्रतिनिधी. तर अशा पद्धतीने जलाल हा फक्त एक कठपुतली होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने बिहारचा स्वतंत्र हुकुमशहा जर आपण म्हणायला जाऊया तर शेरखान होऊन जातो. आणि खऱ्या अर्थाने ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना ठरते, की ज्याला बिहारचं स्वतंत्र असं राज्य जे आहे ते मिळतं चालवायला. तर इथे तो जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्या लाईफमधल्या ज्या अडचणी ज्या आहेत ते या प्रक्रियेमध्ये येतात. तर इथे ते दिलेलं आहे, तर जेलस कॉर्टियस इन्स्टिगेटेड द यंग अँड अनएक्सपिरियन्स जलाल खान अगेन्स्ट हिम अँड सॉट हेल्प फ्रॉम द बेंगाल सुलतान. आता तत्कालीन कालखंडामध्ये एका साध्या अवस्थेतून वरच्या हद्दीवर गेलेल्या, वरच्या पोस्टवर गेलेल्या शेर खानचे जेवढे एकूण चाहते असतात तेवढे त्याचे शत्रू सुद्धा होते. तर इथे बहार खान लोहाणीच्या दरबारामध्ये असणारे जे काही दरबारी होते, की जे शेरखानच्या या प्रगतीमुळे त्यांना खूप जळफळाट त्यांचा होतो. तर ते शेरखानला इथे बघू शकत नव्हते रिजंटचं. तर जेव्हा जलालचा संपूर्ण प्रक्रियामध्ये तो त्याला साइड बाय करतो आणि स्वतः सत्ता तिथे आपल्या हातात घेतो, तेव्हा हे सरदार काय करतात, की जे त्याच्यावर जळत असतात, ते खऱ्या अर्थाने ते शेरखानला त्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतात. तर जलालला ते हाताशी घेतात कारण की तो एक तरुण असतो, त्याला नवीन तो लहान मुलगा असतो. तर या जलालला ते शेरखानच्या विरोधात भडकवतात आणि शेरखान खऱ्या अर्थाने मग इथे अडचणीत सापडतो. कारण तत्कालीन कालखंडामध्ये या भडकवण्याचा परिणाम असा होतो, की बंगालचा जो सुलतान आहे इब्राहिम शाह हा खऱ्या अर्थाने त्याच्यावर चाल करून येतो. सातत्याने बंगालचे शहा जे आहेत ते बिहारला जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. कारण की जौनपूर जसं मी बाबराचं एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं, की बाबराने संपूर्ण बिहार न जिंकता तो जौनपूरच्या आणि एकूण बंगालच्या शहांच्या मध्ये असणारं एक असं व्हॅक्यूम स्टेट ठेवून दिलं होतं, की ज्याच्यावर ते भांडत राहतील. ते बाबराची स्ट्रॅटेजी होती, की बिहारसाठी हे जौनपूरचं राज्य आणि बंगालचं राज्य सातत्याने आपापल्या स्पर्धा करत राहील, संघर्ष करत राहील, जेणेकरून ते आपल्याला इथे अडचणीचं जमणार नाही. तर हेच होत राहिलं आणि इथे खऱ्या अर्थाने बिहार जो शेरखानच्या हाती गेला, ते पुन्हा एकदा आपल्या हाती यावा या प्रक्रियेतून त्याच्या सरदारांनी खऱ्या अर्थाने जलालला तिथे फितवलं आणि जलालने या शेरखानच्या विरोधात बंगालच्या सुलतानाची मदत घेण्याचं ठरवलं. तर बंगालचा जो सरदार होता, सुलतान होता गियासुद्दीन मोहम्मद शाह याने तेव्हाच्या कालखंडामध्ये शेरखानला बिहारच्या त्या संपूर्ण राजपदावरून दूर करण्यासाठी आक्रमण केलं. तर हे खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचं आक्रमण होतं, जे शेरशाह सुरीसाठी संकट ठरलेलं होतं. त्यानंतर काय झालं, तर इथे त्या प्रचंड आर्मीच्या त्या संपूर्ण संदर्भामध्ये त्याला जो विजय प्राप्त झालेला आहे, तो त्याच्या आयुष्यातला सगळ्यात दुसरी महत्त्वाची घटना ठरली. Sher Khan defeated the Bengal army and repulsed it in the Battle of Surajgarh. Now Bihar was firmly in its control by 1534. बघा 1534 मध्ये जे त्याच्या राज्यावर आक्रमण झालेलं होतं, तर हे राज्यावरचं आक्रमण खऱ्या अर्थाने बंगालच्या शहाने जे केलं ते खऱ्या अर्थाने मोठं आक्रमण होतं.
पण जसं शेरशाह सुरी हा पराक्रमी सेनापती होता, तर या सेनापतित्वाच्या आधारावर आणि त्याचं जे सुसज्ज लष्कर होतं, हे तेव्हाच्या कालखंडामधलं बाबरानंतरचं अतिशय चांगलं लष्कर होतं. आणि याच लष्कराच्या भरोश्यावर अगदी उत्तम सेनापतीच्या आधारे त्याने बंगालसारख्या राज्याला तिथे हरवलं आणि खऱ्या अर्थाने त्याने त्याची आपली स्वतःची सत्ता जी आहे ती बिहारमध्ये प्रस्थापित केली. याचा अर्थ काय? तर आधी तो राजाचा प्रतिनिधी म्हणून तिथे बिहारमध्ये वागत होता. पण आता परिस्थिती अशी आली, की सूरजगडच्या युद्धानंतर तो ज्या प्रमाणात विजयी झाला, त्या विजयामुळे त्याने जलालला बाजूला केलं आणि स्वतः तो तिथला बिहारचा शासक झालेला आहे. तर अशा पद्धतीने बिहारचं एक स्वतंत्र राज्य त्याला मिळालं. आता तो खऱ्या अर्थाने तिथे सरदार नाही, तर एक सुलतान म्हणून तिथे पुढे येतो. He married a childless widow who controlled the strategic fort of Chunar, located between Allahabad and Varanasi. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शेरखानच्या आयुष्यात जे पराक्रम झाले, जे त्याने कष्ट केले, त्याचं तर योगदान होतंच, पण त्याबरोबर त्याचं लक सुद्धा खूप चांगलं होतं. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये चुनार मधला जो अफगाणी सरदार होता, तो खऱ्या अर्थाने फार महत्वाचा चुनारगड आहे. चुनार हा बिहारच्या बाहेरचं आणि उत्तर प्रदेशमधलं सगळ्यात महत्वाचं संस्थान आहे. तर ते अलाहाबाद आणि वाराणसी या नदीवर ते लोकेशन होतं. तर या उत्तर प्रदेशमधला चुनारगड जो आहे, हा चुनारगडचा किल्ला तेव्हा अफगाणी सरदारांच्या हाती होता आणि हा महत्वाचा का बरं होता स्ट्रॅटेजिकली? कारण की त्या चुनारच्या गडावरून दिल्लीच्या तख्तावर तो आक्रमण करू शकत होता किंवा माळवा प्रांत जो आहे, हा खऱ्या अर्थाने त्याच्या दक्षिणेकडे असल्या कारणाने तो त्याच्यावर सुद्धा त्याचा विस्तार करू शकत होता. तत्कालीन कालखंडामध्ये जे महत्वाचे किल्ले होते, जे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे मानले जाते, त्यात चुनारचा गड होता. मग चुनार आहे, रोहतास आहे, कालिंजर आहे, अशा पद्धतीने जौनपूर आहे. तर त्यापैकी चुनारचा गड फार महत्वाचा होता. तर या चुनारच्या गडावरचा जो सरदार आहे, तो खऱ्या अर्थाने वारला आणि त्यामुळे त्याची जी बेगम होती, तिचं नाव दुदू असं म्हटलेलं आहे. या दुदू बेगम जवळ प्रचंड प्रमाणात संपत्ती होती, पैसा होता आणि ती जी होती, ती विधवा जी होती, तिला मुलगा नव्हता. तर अशा वेळेस तिची जी सांपत्तिक परिस्थिती होती, ती तत्कालीन कालखंडातल्या कोणत्याही अफगाण सरदाराला एका श्रीमंत सरदारामध्ये परिवर्तित करू शकत होती. आणि तेव्हाच्या कालखंडामध्ये असे प्रयत्न बऱ्याच अफगाण सरदारांनी केले. मात्र दुदू बेगमला जेव्हा तिने सगळीकडे बघितलं, की आपला चुनारगड जो आहे, एक महत्वाचं राज्य आहे, ती ओळखून होती आणि या चुनारगडचं एकूण महत्त्व जाणता त्याच्यावर एक चांगला अधिकारी असणे, सरदार असणे किंवा ती कोणाच्या तरी हातात जाणे आवश्यक होतं. त्यावेळेस मग या दुधा बेगमने खऱ्या अर्थाने शेर खानचं नाव ऐकून त्याच्यासोबत संपर्क साधला आणि त्यांनी त्याच्यासोबत लग्न केल्याबरोबर शेर खानची परिस्थिती जी आहे ती एका चांगल्या बंगालच्या राजापासून अगदी मोठ्या एका चुनारगडावरच्या सत्ताधीशामध्ये कंट्रोल झाला. दुधा बेगमने दिलेली संपत्तीवर खऱ्या अर्थाने त्याची पोझिशन स्ट्रॉंग झाली. आता एक राजाची फौज वरून एका सम्राटाच्या फौजेमध्ये कन्व्हर्जन जे आहे ते याच चुनारगडच्या हातात आल्यानंतर याने केलेलं आहे. आधी याची संपूर्ण जी सैनिक संख्या होती ती एका राज्याला पुरेल अशी होती. पण चुनारचा गड जेव्हापासून त्याच्याकडे आला, तेव्हा त्याचा प्रभाव वाढला. त्याने त्याचं लष्कर वाढवलं. तर इतकं मोठं नशीब जे आहे त्याचं लागलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने आणखी 2-3 अशा स्त्रिया होत्या, की ज्यांच्या सोबत विवाह करून सुद्धा आणि त्या महत्त्वाच्या सरदारांच्या स्त्रिया होत्या. त्यांच्यासोबत लग्न करून सुद्धा त्याने स्वतःची पोझिशन जी आहे ती स्ट्रॉंग केली. बघा अफगाणी समाजामध्ये स्त्रियांची परिस्थिती जी आहे ती फार स्वतंत्रप्रिय पद्धतीने जरी असली तरी त्यांना एक खास विशेष महत्त्व दिलं जायचं, विशेष करून राजकारणी स्त्रियांना. तर राजकीय स्त्रिया या राजकारणामध्ये अफगाणांच्या प्रक्रियेमध्ये भाग सुद्धा घेत होत्या. तर इथे एका स्त्रीच्या द्वारे एखाद्या व्यक्तीला इथून निवडणे आणि राजपदावर बसवणे ही एक महत्त्वाची घटना त्या कालखंडातली तुम्हाला दिसून येईल. तर इथे मग शेर खानचं लक खूप चांगलं होतं, की अशा पद्धतीने त्याचे विवाह एका मोठमोठ्या राजघराण्यात स्त्रियांसोबत झाले. की ज्याच्यामुळे त्याची संपत्ती वाढली आणि त्याचा प्रभाव सुद्धा वाढलेला आहे. याच भरोश्यावर मग खऱ्या अर्थाने मग पुढचा मुद्दा येतो की डज ही कंट्रोल बोथ बिहार आणि वाराणसी रिजन. त्यामुळेच या संपूर्ण प्रक्रियेवर त्यांनी बिहार तर कंट्रोलमध्येच ठेवला, पण वाराणसीचा एक समृद्ध प्रांत जो गंगा यमुनेच्या प्रदेशातला आहे, अ, जी सुपीक जमीन आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये येते. यामुळे क्वचितच जर आपण बघायला जाऊया, शेरखान जो आहे त्याचं आपलं राज्य वाढताना दिसतो. In 1538, he defeated the last Sultan of Hussein Shahi dynasty of Bengal and conquered it, thus ending the dynasty. आता बघा, बिहारचं सातत्याने जे लोकेशन आहे, ते बंगालच्या सुलतानासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचं होतं. जे बंगालचे सुलतान सातत्याने बिहार जिंकण्यासाठी प्रयत्न करत होते.
बिहार जेव्हा सगळ्यात जास्त नाडला जायचा तो या बंगालच्या आक्रमणामुळे. तर अशा या सुलतानाने खऱ्या अर्थाने मागे सुद्धा इथे बॅटल ऑफ सूरजगडमध्ये शेरशाहवर आक्रमण केलं होतं. त्यामुळे बंगालवर विजय मिळवणे हे शेरशाहचं एक महत्त्वाचं लक्ष्य झालं. त्याच्यामध्ये त्याला यश आलं केव्हा तर 1538 मध्ये त्याने हुसेनशाही जी आहे म्हणजे जी बंगालमध्ये स्थापन झालेली होती त्या हुसेनशाही डायनेस्टीवर त्याने आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाचा शेवट त्याने पूर्ण त्याच्या सुलतानाच्या संपूर्ण खानदानाला संपवण्यात केलं आणि अशा पद्धतीने बंगालसारखं राज्य सुद्धा शेरखानने आपल्यामध्ये घेतलेलं आहे. या राजकीय प्रक्रियेमध्ये तुम्हाला आता नकाशा डोळ्यासमोर ठेवावा लागेल की कशा पद्धतीने त्याचं राज्य आता हळूहळू वाढत आहे. बघा त्याच्याकडे पहिले बिहार राज्य होतं. बिहार नंतर त्याने वाराणसी अर्थात उत्तर प्रदेश पर्यंत त्याने स्वतःचं राज्य वाढवलं आणि त्यानंतर एवढं मोठं स्ट्रॉंग होल्ड देश प्रदेश त्याला मिळाले, त्याला पैसा मिळाला आणि या पैशाच्या बरोबर जे त्याने लष्कर उभारलं ते थेट त्याने त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे बंगालच्या शाहीवर. तर हुसेन शहाचा पराभव जबरदस्त त्यामध्ये झाला आणि अशा पद्धतीने बंगाल राज्य त्याला मिळालं. आता बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या संपूर्ण पट्ट्यामध्ये त्याची सत्ता निर्माण झालेली आहे आणि ही सत्ता जेव्हा निर्माण झाली तेव्हा खऱ्या अर्थाने अफगाणांचा सर्वोच्च सत्ताधीश कोण असेल हे अफगाणी टोळ्यांना समजलं तो म्हणजे शेरशाह आणि म्हणूनच त्याचे हे सगळे कर्तबगारी बघून बरेचसे अफगाण टोळ्या सरदार जे आहेत त्याच्याकडे आता हळूहळू सेवा घ्यायला येऊ लागली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने शेरशाह सुरीचं जे एक प्रतिमा जी आहे ती अफगाणांसमोर आपला नेता आपला नायक की जो पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्त्यावर अफगाणी साम्राज्याची स्थापना करेल अशी आली आणि म्हणूनच बरेचसे अफगाण जे आहेत ते आता याच्या खाली एकत्र यायला लागले. In all these adventures, he had an alliance with Ujjaini Rajput, claiming their descents from the Parmars of Malwa. आता इथे त्याने अफगाणांचाच मदत घेतली अशातल्या भाग नाही. तर उज्जैनचे राजपूत राजे जे होते, जे माळव्याचे परमार जे होते, त्यांचे वंशज म्हणून पुढे येतात. अशा वंशजासोबत त्याने इथे आपलं एकूण मैत्री संधी केली. आता राजपूत तेव्हा अफगाणांना फार जवळचे होते. म्हणजे का बरं जवळचे आहेत? कारण की त्याचं बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही बघितलं असेल की त्यांना राजपुतांना आणि त्याचबरोबर इथे अफगाणांना सुद्धा स्वतःचे कोणते शत्रू जास्त महत्वाचे वाटत होते ते म्हणजे मुघल. मुघल हे बाहेरचे होते. अफगाण आणि राजपुतांमध्ये कितीतरी 150 वर्षापासून 200 वर्षापासून दिल्ली जिंकण्याचा संघर्ष चालू होता. पण हा लोकल लेवलचा संघर्ष होता. हे दोघांचं अंडरस्टँडिंग होतं की दिल्लीचा तख्त जो आहे किंवा दिल्लीचा एरिया जो आहे जो महत्वाचा आहे त्याच्यावर कोणाचं राज्य असेल एक तर राजपुतांचं राहील किंवा अफगाणांचं राहील. तर यामध्ये अफगाणी जे आहे ते लोधी घराण्याच्या कालखंडात विजयी झाले आणि त्यांना राजपुतांनी सातत्याने विरोध केला आहे राणा सांगाच्या काळात. तर या दोन लोकल लेवलच्या युद्धामध्ये तिसरा जण जो एंटर झाला तिसरा पक्ष जो एंटर झाला तो आहे मुघलांचा. तर हे मुघल तर बाहेरचे होते आणि मुघल बाहेर असल्या कारणाने राजपूत आणि अफगाण या दोघा वंशांनी मिळून मुघलांना काळबाहेर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो बाबराच्या काळात सुद्धा त्यांनी केला आणि आता या कालखंडामध्ये सुद्धा ते करत होते. तर अशा पद्धतीने अफगाणाचे सगळ्यात जवळचे जे मित्र होते ते राजपूतच होते आणि म्हणूनच इथे उज्जैनच्या राजपूत राजांची मदत त्याने या सगळ्या प्रक्रियेमध्ये घेतली. जरी ते त्याचे कालांतराने शत्रू झाले असले तरी सुद्धा मुघलांना काळबाहेर करण्यासाठी तो राजपुतांना आपल्या हाताशी ठेवत होता. सोबत त्याचे होते मैत्री संधी. So by 1538, both Bihar and Bengal were conquered by Sher Khan. He had become the master of the eastern provinces. Thus, he established the Sur dynasty in 1538 in Bengal under the name Sher Shah Suri. आता एक लक्षात घ्या की 1538 पर्यंत खऱ्या अर्थाने बिहार आणि बंगाल या संपूर्ण साम्राज्य शेरखानने स्वतःमध्ये समाहित केलेलं होतं आणि त्यामुळेच तो त्या पूर्वेकडच्या राज्यामधला सगळ्यात महत्वाचा सत्ताधीश झालेला होता. ईस्टर्न प्रोव्हिन्सेस म्हणजेच काय तर पूर्वेकडचे राज्य कोणते तर बिहार व बंगाल या दोन्ही पूर्वेकडच्या राज्यांवर खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाची सत्ता जी त्यांनी स्थापन केली ती फार श्रीमंतीची होती. बंगाल आणि बिहार हे तेव्हाच्या काळातले सगळ्यात समृद्ध प्रांत होते करांच्या बाबतीत आणि अशा महत्वाच्या प्रदेशावर जेव्हा शेरखानची सत्ता येते तेव्हा तो खऱ्या अर्थाने एक महत्वाचा सत्ताधीश जो आहे तो बनलेला असतो आणि हीच भूमिका होती बाबराची सुद्धा पहिल्याच्या काळात की बंगाल आणि बिहार सारखं एक महत्वाचं राज्य जे आहे ते बाबराला का बरं जिंकायचं होतं कारण की ते खऱ्या अर्थाने त्याचं संपूर्ण कर धोरण जे आहे किंवा प्रशासन जे आहे त्यासाठी फार लाभकारक होतं. पण तेवढा वेळ बाबराला मिळालेला नव्हता आणि म्हणूनच त्याने हा वेळ जो आहे तो युटिलाइज कशामध्ये केला त्याने जौनपूर आणि बंगाल या राज्यांच्या मधात बिहारचा जो प्रदेश आहे तो वादग्रस्त ठेवून दिला की तुम्ही जौनपूरच्या सरदारांना त्याने म्हटलं की बिहार तुमचा आणि बंगालच्या सरदारांना म्हटलं बिहार तुमचा. तर त्यामुळे जौनपूर आणि बंगाल हे सातत्याने बिहारसाठी लढत राहिले. पण आता काय झालं 1538 मध्ये
1538 मध्ये शेरशहाने बिहार आणि बंगाल हे दोन्ही प्रांत जिंकल्यामुळे खऱ्या अर्थाने तो सशक्त झाला आणि त्याचा एकमेव शत्रू जर आपण म्हणायला जाऊया तर मुघलच झालेले आहेत. आणि मुघलांना सुद्धा त्या कालखंडामध्ये जी सगळ्यात भीती वाटत होती अफगाणांची, त्या अफगाणांच्या भीतीमधूनच एक त्यांचा महत्वाचा नायक निघालेला होता. आणि जेव्हा शेरशाह सुरीने बिहार आणि बंगाल जिंकला तेव्हा खऱ्या अर्थाने मुघलांना एक जाणीव झाली, अर्थात हुमायूंना ही जाणीव झाली की आपण खऱ्या अर्थाने ज्या शत्रूसोबत लढत आहोत ते शत्रू अफगाण आणि त्या अफगाणांचा सगळ्यात महत्वाचा नायक शेर खान जो आहे तो आता त्याने बंगाल आणि बिहारच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये स्वतःची सत्ता स्थापन केलेली आहे. आणि जर ही सत्ता आपण तिकडे बाजूला केली नाही तर पुढे जाऊन तो मुघलांवर सुद्धा आक्रमण केले आणि पुढे हेच झालेलं आहे. तर मात्र इथे तुम्ही लक्षात घ्या की 1538 मध्ये त्याने बंगाल व बिहार राज्य निर्माण केल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वतःला जे टायटल घेतलं ते होतं शेरशाह सुरी. अर्थात बंगाल आणि बिहारचा संपूर्ण पूर्वेकडचा तो सत्ताधीश झाल्यानंतर शेर खान हे टायटल त्याने सोडलं आणि त्याच्यावरती शेरशाह सुरी झालेला आहे. तर अशा पद्धतीने एक सामान्य व्यक्तिमत्व असलेला गरीब घराण्यातून आलेला व्यक्ती हा आता शहा झालेला आहे आणि इथे तो शेरशाह म्हणून स्वतःचं नाव तिथे प्रोक्लेम करतो आणि अशा पद्धतीने स्वतःची जी प्रतिमा आहे ती सगळ्यात भव्य दिव्य करताना तो दिसून येतो. आता यामुळे काय झालं की जेव्हा त्याने हे सगळं घेतलं तेव्हा कोणासाठी अलार्म वाजला तर ते धोक्याची घंटा वाजली ती हुमायूनसाठी. हुमायून वॉज अलार्म अँड मेड इट हिज हायेस्ट प्रायोरिटी टू फिनिश ऑफ शेर शाह. बघा जसं मी म्हटलं की मुघलांना अफगाणांना तोंड द्यावं लागत होतं, राजपुतांना तोंड द्यावं लागत होतं, पण या प्रक्रियेमध्ये अफगाण जे त्यांचे मुख्य शत्रू होते जे घागराच्या युद्धामध्ये तर तसं पाहिलं तर पराभूत झाले होते. पण इथे खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया यानंतरच पुढे जाऊन हुमायूनला जेव्हा असं दिसलं की बंगाल आणि बिहार जिंकल्यानंतर शेरशाह सुरी हा एक महत्वाचा नायक म्हणून त्याचा पुढे येतोय ते खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण करणार आहे. म्हणून त्याची फर्स्ट प्रायोरिटी जी बनली हुमायूनची ती शेरशाहला हटवण्याची. आता आपण पुढची स्लाइड बघूया. तर या स्लाइडमध्ये आपण बघतोय की आता खऱ्या अर्थाने हुमायूं आणि शेरशाह हे एकमेकांच्या समोरी आलेले आहेत आणि हा संघर्ष जो आहे तो आता तुम्हाला छोटा संघर्ष नाही, हा दिल्लीच्या तख्तावरचा भारतावरच्या हुकुमतीचा प्रश्न आहे. त्यामुळे या संपूर्ण बॅकग्राऊंड नंतर जसा जसा याचा उदय झाला शेरशाहचा तसा तसा तो मुघलांचा प्रचंड प्रमाणातला पहिला नंबर 1 चा शत्रू झालेला आहे. कारण की हुमायूं तिथे त्या कालखंडामध्ये स्वतःचं जे राज्य आहे ते वाचवण्यासाठी संघर्ष करत होता. हुमायूं तेव्हाच्या कालखंडामध्ये कोणासोबत संघर्ष करत होता तर ते तुम्हाला मी सांगितलं. एक तर तो गुजरात सोबत लढत होता, तो राजपुतांसोबत लढत होता, तो माळवा प्रांताचं संपूर्ण एकीकरण करण्याच्या प्रक्रियेत होता. तर हे प्रक्रिया करत असताना त्याला कुठे कुठे विजय मिळाले, कुठे कुठे त्याचा पराभव जो आहे तो झालेला आहे. म्हणजे त्याला माघार घ्यावी लागली. पूर्ण पराभव झाला नाही पण माघार घ्यावी लागली. तर हे सगळं करत असताना त्या बाजूला पूर्वेकडच्या क्षेत्रामध्ये शेरशाह सुरी जो आहे तो खऱ्या अर्थाने पुढे पुढे येताना दिसून येतो आणि हीच खऱ्या अर्थाने या दोघांची सगळ्यात महत्वाची घटना ठरते युद्धाच्या समोरासमोर येण्याची. लॉंग बिफोर शेरशाह वन बेंगॉल, हुमायूं had beside him at Chunar in 5038. Humayun left him untouched partly due to engagement elsewhere like Malwa and Gujarat and partly due to his underestimation of Sher Shah potential. आता याच्या आधी शेरशाह आणि हुमायूं यांचा आमना-सामना झाला होता का? तर ते याच्यामध्ये आहे. तर या दोघांचा सामना झालेला होता चुनारच्या युद्धाच्या प्रसंगी. जेव्हा शेरशाहने बंगाल जिंकलेला होता तेव्हा त्याच कालखंडामध्ये जेव्हा चुनार म्हणजे जे आपण दादू बेगम हिचं उदाहरण मी दिलं तर हे चुनारचा गड जिंकणे फार महत्वाचं होतं दिल्लीच्या दृष्टिकोनातून. तर दिल्लीचा सत्ताधीशाला चुनार गड जर त्याच्या हाती नसेल तर तो खूप धोकादायक परिस्थिती असायचा. तर 1532 मध्ये हुमायूनने या चुनारच्या गडावर आक्रमण सुद्धा केलं होतं. पण चुनारवर आक्रमण करत असताना त्या प्रदेशामध्ये त्याने आक्रमण केलं होतं. प्रत्यक्ष चुनार गडावर घेराबंदी करून तो संपूर्ण जिंकून घ्यावा या अंडरस्टँडिंग मध्ये हुमायूं तेव्हा असता, पण त्याला इतर सुद्धा काही कामं जी आहे संघर्षाला तोंड द्यावी लागली होती. तेव्हा हुमायूंच्या समोर जो आहे तो शेरशाह होता. पण हुमायूनने तेव्हाच्या कालखंडामध्ये शेरशाहला सुद्धा हात लावला नाही आणि तो तिकडे माळवा आणि गुजरात जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्त लागला. म्हणजे जेव्हा चुनार त्याच्याकडे आलेलं होतं शेरशाहकडे तेव्हा एकूणच हुमायूनची तेव्हाच्या कालखंडातली पर्सनॅलिटी अशी होती की तो मोठमोठ्या शत्रूंना स्वतः पहिले एंगेज करण्याच्या प्रक्रियेमध्ये होता.
आणि इथे जेव्हा शेरशाह चुनारच्या गडावर होता, तेव्हा खऱ्या अर्थाने शेरशाहचं जे व्यक्तिमत्व आहे, तेव्हा इतकं प्रसिद्ध नव्हतं. म्हणजे ज्या प्रमाणात हुमायूनने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून हुमायूनने त्याची जी एकूण तिथली उपस्थिती आहे शेरशाहची, ती दुर्लक्षित केली. त्याला वाटलं काय हा छोटासा अफगाणी सरदार आहे, आपण याला कधीही आपण हटवून ठेवू. पण हे जे त्याचं धोरण जे आहे, हा जो त्याचा दृष्टिकोन आहे, हा पूर्णपणे फसला कालांतराने. कारण की पुढच्या ज्या घटना झाल्या त्याच्यामध्ये हे जे अंडर एस्टिमेट त्याने केलेलं आहे, ते खऱ्या अर्थाने त्यासाठी फार घोडचुकीचं ठरलं. त्याच्या या अंडर एस्टिमेटमुळे काय झालं, की तो राहिला मालवा आणि गुजरातच्या संपूर्ण भानगडीमध्ये आणि ते शेरशाहने स्वतःचं जे पोटेन्शियल आहे ते वाढत गेला. आता यामध्ये सगळ्यात जास्त चूक जी आहे ती खऱ्या अर्थाने हुमायूनचीच आहे, की हुमायूनने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतः मात्र तो इतर क्षेत्रामध्ये फिरत राहिला. जर हुमायूनने चुनारच्या गडावर तिथे शेरशाह सुरीला संघर्षामध्ये पराभूत केलं असतं, तर कदाचित पुढच्या ज्या घडामोडी त्याच्यासोबत घडल्या त्या झाल्या नसत्या. पण मात्र ही त्याची घोडचूक नंतर त्याच्यासमोर आली. धिस वॉज अ फॅटल मिस्टेक फॉर विच ही पेड हेविली. म्हणजे हे तेच मला जे म्हणायचं आहे, की ही त्याची फार एक मोठी घोडचूक होती, की ज्याचा भुगतान त्याला पुढच्या कालखंडामध्ये करावं लागतं. कारण की हुमायून जेव्हा शेरशाह सुरीने बंगाल आणि बिहार जेव्हा जिंकला, जेव्हा तो सत्ताधीश झाला, तेव्हा खऱ्या अर्थाने हुमायूनच्या डोळ्यापुढे तो आला, की नाही हा आता आपला खरू शत्रू झालो आहे. तेव्हा हुमायूनने आपले सगळे जे इतर संघर्ष होते, ते सगळे संघर्ष जे आहेत ते तिथे बंद करून टाकले आणि 1539 मध्ये त्याने बिहारवर प्रत्यक्ष आक्रमण केलं शेरशाहला डिफीट करण्यासाठी. पण जेव्हा 1539 मध्ये हे त्याने भव्यदिव्य आक्रमण केलं, त्याचा परिणाम असा झाला, ही वॉज साऊंडली डिफिटेड ॲट द चौसा नियर बक्सार बाय शेरशाह. आपण चौसाचं जे युद्ध आहे, ज्याला बक्सारचं युद्ध म्हणतात, त्या युद्धामध्ये शेरशाहने हुमायूनला तिथे पराभूत केलं. He retreated towards Delhi and Agra and started preparing to confront Sher Shah, who marched on the Mughal throne at Delhi and Agra. 1539 मध्ये झालेलं चौसाचं युद्ध एक महत्वाचं आणि निर्णायक युद्ध होतं. आतापर्यंत मुघल यांना पराजयाचा कुठेही लवलेश लागलेला नव्हता. म्हणजे बाबराच्या कालखंडामध्ये आणि हुमायूंच्या कारकिर्दीमध्ये जर आपण बघायला जाऊया, तर कधीही यांना डिफीट जी आहे ती मिळालेली नव्हती. पण आता खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया आपण, तर इथे अशी परिस्थिती निर्माण झाली, की हुमायूनने जेव्हा बिहारवर आक्रमण केलं, तेव्हा त्याला कॉन्फिडन्स होता, की आपण खऱ्या अर्थाने इथे जिंकू. पण त्याला शेरशहाचं व्यक्तिमत्व तिथे त्याने अंडर एस्टिमेट केल्यामुळे त्याला शेरशाह हलका पडला नाही. तर तिथे शेरशहाने जी प्रिपरेशन या युद्धामध्ये केली, चौसाच्या युद्धामध्ये, ती खऱ्या अर्थाने हुमायूनपेक्षा बेस्ट ठरली आणि हुमायूनचा तिथे पराभव झाला. आता हा पराभव तसा पाहिला तर मुघलांचा झालेला सगळ्यात पहिला एक पराभव आहे बाबराच्या नंतरच्या कालखंडामध्ये. या युद्धामुळे काय झालं, तर मुघल जे आहे म्हणजे त्या युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर हुमायूँ जो आहे तो दिल्लीकडे वापस माघारी घेऊन गेला पुन्हा एकदा प्रिपरेशन करण्यासाठी. कारण की त्याला माहित होतं की पुढच्या कालखंडामध्ये कदाचित अफगाण आपल्याला आपल्यावर आक्रमण करतील. हीच भूमिका खऱ्या अर्थाने त्याच्यापुढे राहिली आणि हुमायूँ जेव्हा चौसाच्या युद्धानंतर पराभूत झाला आणि पळून चालला गेला दिल्लीच्या साईडला, तेव्हा खऱ्या अर्थाने शेरशाह सुरीचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढला आणि तो आता मुघलांना संपूर्ण पद्धतीने भारताबाहेर काढण्यासाठी तिथे तयारी करायला लागला. आणि लगेच याचा परिणाम असा झाला, की त्याने दिल्ली व आग्रावर आक्रमण करण्यासाठी त्याने स्वतःला तिथे प्रिपरेशन सुरू केलं आणि तो आता दिल्लीच्या तख्ताच्या त्या रस्त्यांच्या मार्गाने लागला, की आता आपल्याला मुघलांना पराभूत करायचं आहे. तर पुन्हा एकदा हुमायूँ आणि शेरशाह सुरी यांची जी भिडत झालेली आहे, ती झालेली आहे कन्नौजच्या युद्धामध्ये 1540 साली. बिलग्रामच्या जवळ झालेलं युद्ध जे आहे, जे कन्नौजमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश जवळ जे कन्नौज आहे, त्याच्यावर बिलग्रामचं युद्ध झालं. या बिलग्रामच्या युद्धामध्ये 1540 मध्ये पुन्हा एकदा शेरशहाने पराक्रम गाजवला आणि हुमायून सारख्या महत्वाच्या मुघल सुलतानाला तिथे पराभूत केलं. बघा 1539 मध्ये त्याला बक्सारच्या युद्धात पराभव खावा लागला आणि लगेच एका वर्षाच्या आत 1540 मध्ये बिलग्रामच्या युद्धामध्ये सुद्धा इथे हुमायूनचा पराभव झाला. हे दोन पराभवामुळे हुमायूनला दिल्लीचा तख्त जो आहे सोडावा लागला आणि त्याला भारताच्या बाहेर जावं लागलं आणि खऱ्या अर्थानेच इथे मुघलांची सत्ता जी आहे ती एका दृष्टिकोनातून समाप्तच झाली होती. हुमायूँ वॉज फायनली डिफिटेड अँड फ्लेड टू लाहोर. म्हणजे अर्थात काय, कनौज युद्धानंतर हुमायूँची परिस्थिती इतकी बिघडली की त्याला लाहोरकडे पळून जावं लागलं, जो लाहोर त्याच्या भावाकडे होता, अर्थात कामरानकडे होता. तर एक लक्षात घ्या, की दिल्लीचा एक मोठं तख्त सोडून बिचारा हुमायूनला ते सगळं सोडून जावं लागलं. कारण की त्याचा जो पराभव झाला, त्या पराभवाने भारतातलं, दिल्लीतलं मुघल
जे बाबराने स्थापन केलेलं सत्ता जी होती ती नष्ट झाली, एका दमात ती नष्ट झाली आणि ते सगळे आता त्या प्रक्रियेतून सगळे मुघल जे आहेत ते भारताबाहेर पडण्याच्या प्रक्रियेला लागले आणि लाहोरला तो तिथे पळून चालला गेला, जिथे त्याच्या भावाचं राज्य होतं तसं पाहिलं तर. त्यामुळे ते त्याच्या भावाचं राज्य होतं ते मुघलांचं जरी असलं तरी इथे दिल्लीची सत्ता जी आहे मुघलांची ती हातची केली होती आणि अशा पद्धतीने शेरशाहने 1540 मध्ये मुघल सत्तेचा पराभव करून दिल्लीच्या तख्तावर तो बसलेला आहे. इथे शेरशाह ग्रॅब द मुघल थ्रोन इन 1540 1540 मध्ये शेरशाह जो आहे तो मुघलांच्या संपूर्ण पडावाला कारणीभूत ठरला आणि तो दिल्लीच्या गादीवर बसला. तर हे एक भव्य दिव्य युद्ध झाले दोन की ज्यामध्ये मुघल हे भारताच्या मधून त्यांची सत्ता जी ती उखडून गेली आणि त्याला कारणीभूत एकमेव व्यक्ती ठरला तो म्हणजे शेरशाह. तर हे एक महत्वाची घटना जी आहे ती त्या कारकिर्दीत झाली की जी एका नव्या सुलतानाला तिथे दिल्लीच्या गादीवर बसवते की ज्याने खऱ्या अर्थाने भारतामध्ये काही चांगल्या जबरदस्त सुधारणा केल्या. त्याचं 5 वर्षाचं शासन जे आहे ते शासन खऱ्या अर्थाने भारतातल्या मुघल शासनाप्रमाणेच महत्वाचं ठरतं आणि म्हणूनच आपण अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर अशा पद्धतीने हुमायूँ जो आहे जो पराक्रमी होता पण त्याच्या या चुकीच्या पायंडामुळे चुकीच्या धोरणामुळे त्याला दिल्लीची सत्ता गमवावी लागली की जी खऱ्या अर्थाने अगदी 20 ते 25 वर्षामध्ये त्याच्या हाती आलेली होती. तर इथे खऱ्या अर्थाने हुमायूँचा शेवट तिकडे या युद्धामध्ये पराभूत होऊन झाला आणि त्याला लाहोरला पळून जावं लागलं. त्यानंतर सुद्धा त्याची परिस्थिती गंभीर झाली. हुमायूँला त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा भारतासाठी संघर्ष करावा लागणार होता पुढच्या कालखंडामध्ये. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे द थ्रोन ऑफ दिल्ली. दिल्लीच्या तख्तावर आता शेरशाह सुरी विराजमान झालेला होता. तर इथे खऱ्या अर्थाने याच्या पुढचा जो टॉपिक जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शेरशाह सुरीचं प्राथमिक जीवन आणि त्याने त्या दरम्यान संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ज्या घटना घडवल्या, जे प्रशासकीय दायित्व जे सेनापतित्व गाजवलं ते खऱ्या अर्थाने आजच्या टॉपिकचं महत्त्वाचं लक्षण होतं. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला तो दिल्लीच्या तख्तावर आल्यानंतर त्याने काय-काय भारतामध्ये केलं आणि कशामुळे त्याला इतकं महत्त्व आपण दिलं पाहिजे, हे कशामुळे त्याचं एकूणच या संपूर्ण भारतीय जीवनामध्ये महत्त्व आहे, हे आपल्याला बघायचं आहे. पुन्हा-पुन्हा फक्त 5 वर्षाचा त्याचा कालखंड आहे आणि या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने भारतात असं काय केलं, की ज्यामुळे तो फार असा निर्णायक राजा वाटतो आपल्याला मुघलांच्या मधला. तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. खूप जबरदस्त प्रशासकीय दृष्टिकोनातून एक चांगला राजा दिल्लीच्या तख्तावर बसलेला होता ते आपल्याला बघायचं आहे. हे सगळं आजच्या लेक्चरच्या टॉपिकच्या पार्श्वभूमीवरच मी तुम्हाला सांगतोय. तर इथे आपण थांबूया आज आणि पुन्हा पुढे नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया नव्या टॉपिकनुसार म्हणजे दिल्लीच्या तख्तावरील शेरशाह सुरीची कारकीर्द. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक यू तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लेक्चरला आलो. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया.